राधा कृष्ण गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधा कृष्ण गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण गोविंद राधे गोविंद 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 राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोविंद राधे गोविंद 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 ओम सुंदरी गौरा विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज सुंदरीनाथ महाराज की जय काय काय आता काम करायला सांग. सगळ्यांनी गोपाळ काला केला आहे. 5 मिनिटं थांबा घेऊन आहे. सगळ्यांना गोपाळ काला घ्यायचा आहे. सगळ्यांनी थोडंसं थांबा. तर अशा प्रकारे सगळ्यांनी गोपाळ काला केलेला आहे. सगळ्यांनी कृष्णाने सगळ्यांना हा गोपाळ काला मिळवलेला आहे. तुम्हाला संपले का पाहिजे असेल तर त्या संपलं का ते राहू दे तुम्हाला बरं ठीक आहे. तर असा हा सोहळा बघण्यासाठी स्वर्गातून खाली आले. पण ते यमुनेच्या टोकामध्ये माशांच्या रूपाने येऊन बसले होते. तर हा जो गोपाळांनी काला केलाय तो खाल्ल्यानंतर हे सगळे गोपाळ कुठे येणार धुवायला तर यमुनेच्या डोहात असं त्यांना वाटलं. पण भगवंतांनी ते आधीच जाणलं होतं आणि त्यांनी सगळ्या गोपाळांना सांगितलं होतं तुम्ही गोपाळ काला खा पण हा अंगाला पुसा. तर अशा प्रकारे सगळ्या गोपाळांनी आपले हात अंगाला पुसले. त्यामुळे भगवंताला देवांना काही गोपाळ काला मिळाला नाही. गोपाळ काल्याचं महत्व असं आहे की तो भाग्यवान गोपाळांना मिळतो. देवांना गोपाळ काला मिळालाच नाही पण आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत. सगळ्यांना गोपाळ काला दरवर्षी मिळतो इथं. तर असं हे गोपाळ काल्याचं आणखी एक महत्व थोडक्यात सांगते. तर हा गोपाळ काला म्हणजे काय तर माणसानं कसं वागावं हे शिकवणारी ही कथा. कसं आहे ना गोपाळकृष्ण आणि त्याचे सवंगडी कसे होते तर लहान होते अगदी छोटे छोटे होते. तर ह्या सगळ्या सवंगड्यांनी आणि कृष्णाने केलेली लीला म्हणजे हा गोपाळ काला. तसंच हे जे छोटे छोटी बाळं होती मुलं होती ती कशी होती तर निरागस होती. तर निरागसता ह्या गोपाळ काल्यातून शिकायची.
जी भक्तीचा प्राण आहे. निरावस्था ही भक्तीचा प्राण आहे, भक्तीचा पाया आहे. तर ही निरावस्था आपल्या भक्तीमध्ये यावी, आपल्या प्रत्येक कृतीमध्ये यावी, आपल्या व्यवहारात प्रत्येक गोष्टीत ही निरावस्था यावी. हे या गोपाळ काल्यातून शिकायचं. म्हणून दरवर्षी गोपाळ काल्याचं कीर्तन हे सगळीकडे केलं जातं, ऐकलं जातं. तर असं हे गोपाळ काल्याचं महत्व आहे. तर अशा प्रकारे इथं गोपाळ काला झालाय आणि सगळ्यांना गोपाळ काल्याचा प्रसाद मिळालाय, जसं आपल्याला मिळालाय. आणि म्हणून हा प्रसाद फुकट मिळत नाही. गोपाळ काल्यात काहीतरी काम करावं लागतं. कमीत कमी दरवर्षी कीर्तन ऐकलं तरी यावं लागतं. तर हा गोपाळ काला नक्कीच मिळतो. तर अशा प्रकारे गोपाळ काला सगळ्यांनी घेतलाय. आणि ज्याप्रमाणे तुकाराम महाराज आपल्याला मूळ अभंगात सांगतात की अशी भक्ती करी सराची देवाला आवडेल, मग त्याप्रमाणे ही निरागस भक्ती आपण करायची, ज्यामध्ये द्वेष नसेल, संसाराची माया मोह नसेल, अहंकार नसेल. तर अशी भक्ती करायची जी त्या देवाला आवडते. म्हणून मूळ अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, 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 संकल्पाविनाया भगवंताची चरणी अर्पण करूया. आज कीर्तनामध्ये जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरूंचं आहे आणि जे काही माझ्याकडून चुकलं असेल त्यासाठी सगळ्यांची माफी मागते. ही चूक पुन्हा सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि आज सगळ्यांना इथे जमलेल्या सगळ्यांचं आयुष्यामध्ये उत्तम राहू दे, सगळ्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ दे आणि सगळ्यांकडून भरपूर भक्ती, भरपूर नामस्मरण होऊ दे. सगळ्यांना दरवर्षी गोपाळ काल्याचा प्रसादही मिळू दे. तर असं हे भगवंताकडे आपण मागणं मागूया. आणि आज माझ्या साथीला जे आहे त्यांच्याही आभार मानायचे राहिले. तर माझ्या साथीला पेटीसाठी आहेत त्या बरोबर त्यांनी उत्तम साथ मला केली. आणि तबल्यासाठी आहे तो सुरेश सांबारे, सगळ्यांना माहितीच आहे. तर आणि तुम्ही श्रोतू वर्ग, तुमच्याशिवाय हे कीर्तन अपूर्ण आहे. तर आज मला इथं कीर्तन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आयोजकांचे पूर्ण आभार मानते. आणि सगळ्यांसोबत अशीच भक्ती घडत राहू दे. देवाकडं एकच मागणं मागूया, हे शिवराम देवा देवा तुझा